प्रेमाची गोष्ट या मालिकेचा 17 ऑक्टोबरचा एपिसोड तुम्ही पाहत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत सागर रागारागाने रूममध्ये येतो. त्याच्या मागोमाग मुक्ताही तिथे येते. सागर रागाने कपाटातील मुक्ताचे सर्व कपडे बाहेर फेकतो. तेव्हा मुक्ताही सागरचे सगळे कपडे बाहेर काढते. हे पाहून सागर मुक्ताला म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेपासून बाजूला व्हा, मला तुमचं तोंडही बघायचं नाहीये. तेव्हा मुक्ताही सागरला म्हणते, हे जे तुम्ही काही वागताय ना, त्यामुळे ना मलाही तुमचं तोंड बघायची इच्छा नाही राहिली. यांचा आवाज ऐकून सही तिथे येते आणि ती त्यांना म्हणते, तुमचा आवाज बाहेरपर्यंत येतोय. बेडवरचे कपडे पाहून ती म्हणते, आणि हा काय पसारा करून ठेवलाय तुम्ही? काय झालंय तुम्हाला? तुम्ही असे लहान मुलासारखे का भांडताय? मुक्ता सईला म्हणते, आपण ना पुढचे काही दिवस आजीकडे राहायला जाऊया, आवडेल का तुला? तेव्हा सई म्हणते, हो मला आवडेल. मुक्ता आपले सर्व कपडे बॅगमध्ये भरते आणि मुद्दामच सागरचे कपडे त्याच्याकडे फेकून देते. सागर सईला म्हणत असतो, सई तू कुठेही जायचं नाही. पण सई सागरच्या बोलण्याकडे लक्षच देत नाही. ती निघाली आपल्या मुक्ता आईसोबत. हॉलमध्ये मुक्ताला बॅग भरताना पाहून मम्मी विचारतात, कुठे चाललीस मुक्ता? तेव्हा मुक्ता मम्मीना म्हणते, ते आई बाबा येणार आहेत ना गावावरून, म्हणून चालले मी. काय आहे ना, त्यांना थोडी मदत होईल ना माझी. तेव्हा मम्मी म्हणतात, नक्की हेच कारण आहे ना, की दुसरं काय आहे? मुक्ता हसतच म्हणते, दुसरं काय कारण असणार आहे? आता ही चोर सावनी नेहमी चोरूनच ऐकत असते. ती मनातच म्हणते, मुक्ता यांना नाही माहिती, पण मला तर माहिती आहे ना, तू चक्क घर सोडून चालली आहेस. म्हणजे माझा वार वरणी लागलाय. तर आता इथून पुढे सागर आणि मुक्ता एकत्र नसणार. म्हणजे त्यांच्या नात्यात संशयाला आणखीन जागा निर्माण होणार. आणि आत्ता येणार खरी मज्जा. मुक्ता तिच्या घरी गेल्यावर आईला सगळं झालेला प्रकार सांगते. तेव्हा माधवीताई मुक्ताला म्हणतात, सगळे पुरुष सारखेच असतात. बायकांच्या मनातलं ओळखणं या परीक्षेत जेमतेम काठावर पास होतात सगळे पुरुष. मुक्ता म्हणते, एक्झॅक्टली. आपणच त्यांना ग्रेस मार्क द्यायचे आणि पुढच्या इयत्तेत टाकायचं. आणि ह्यांना वाटतं आपल्याला सगळं आलंय, पण आपल्याकडून छोटीशी चूक झाली ना की ती सण नाही होत त्यांना. माधवीताई म्हणतात, हे बघ, सागरने काही नीट सांगितलं नाही, ते स्वतःचे तर्क लावत राहिले. ठीक आहे, मग तू एकदा शांतपणे बोल ना त्यांच्याशी. मुक्ता म्हणते, एकदा मी ना 100 वेळा प्रयत्न केलाय बोलण्याचा, पण काय आहे ना, झोपलेल्याला जागं करू शकतो. सोंगच घेतलं असेल, त्यात अज्युम करून ठेवल्या असतील गोष्टी, तर त्या तू कशा पुसणार आहेस? त्यांनी त्यांच्या डोक्यात जाऊन तर गोष्टी पुसू शकत नाही ना. काहीतरीच विचित्र वागायला लागलेत. ते ना ऐकायलाच तयार नाही आहेत माझं. आणि बास झालं आता, मला ना स्पष्टीकरण देण्याचाच कंटाळा आला आता. आणि मी ही अशी उठसूट अग्निपरीक्षा नाही देणार आहे. आता माधवीताई मुक्ताला म्हणतात, एक गोष्ट सांगू का मुक्ता, निसर्गाने समतोल विचार करण्याची शक्ती, मती आणि युक्ती ही आपल्या बायकांनाच दिली आहे. आता तूच बघ ना, पुरुष कसे बोलतात, किती बोलतात या बायका, किती बोलतात या बायका. कारण पुरुष जास्त बोलत नाहीत, ते सगळं मनात ठेवतात. आपण कसं हसतो, भांडतो, रडतो, सगळं मन रिकामं करून टाकतो. पण पुरुषांचं तसं नसतं ना, ते मन गच्च भरलेलंच राहतं. आणि आशू आणि तुझं काहीही नाही आहे हे मला माहिती आहे, पण सागरचं तसं नाही आहे ना. तू सागररावांना आत्ताच्या वागण्यावरून जज करतेस, पण एक लक्षात ठेव, तुझा भूतकाळ आणि सागररावांचा भूतकाळ खूप वेगवेगळा आहे. आणि भूतकाळातले काही घाव असतात, ते ना फार खोलवर दुखापत करून जातात. सावनीबरोबर लग्न करून सुद्धा 6 वर्ष एकटे राहिलेत सागरराव. म्हणजे त्यांचं किती प्रेम होतं तिच्यावर. तरी पण ती सावनी निघून गेली ना दुसऱ्यासोबत. आणि हाच गाव त्यांच्या मनावरती बसला असेल आणि पुन्हा असं काहीतरी घडेल अशी भीती त्यांच्या मनात दाटून आली असेल. तर अशावेळी आपण त्याला समजून घ्यायला पाहिजे ना. तुला कळतंय मी काय म्हणते? आता मुक्ता इमोशनल होऊन माधवीताईंच्या मांडीवर जाऊन झोपते. माधवीताई मुक्ताला म्हणतात, काळजी करू नकोस हां, स्वामी आहेत आपल्या पाठीशी. इकडे सागरला अस्वस्थ असल्याचं पाहून मिहीर त्याला विचारतो, काय झालं दादूस, तुझा चेहऱ्याचा रंग का उडालाय? वहिनीही कुठे दिसत नाही आहेत. तेव्हा सागर म्हणतो, गेल्या घर सोडून. आता मिहीरला धक्काच बसतो. तो आश्चर्याने विचारतो, अरे तू काय बोलतोयस? तेव्हा सागर म्हणतो, काही रिॲक्ट व्हायची गरज नाही आहे, समोरच्या घरातच गेलेत. आमच्यात थोडंसं भांडण झालं म्हणून त्या गेल्यात. आणि भांडणं झाली म्हणून कोणी घर सोडून जातं का? काही जबाबदाऱ्या आहेत की नाहीत? माझ्या आईने विचारलं त्यांना. तेव्हा मिहीर म्हणतो, त्यावर खरं कारण तर सांगितलं नसेल त्यांनी. नाही सांगितलं, माझ्या आईला नाही सांगणार, पण त्यांच्या आईला नक्की सांगतील. नाही ठीक आहे, त्यांच्या आईपर्यंत ठीक आहे, मी समजू शकतो, पण नवरा बायकोंमधली भांडणं त्या तिसऱ्या माणसाला जाऊन सांगायची काय गरज होती? माझं मुक्तावर किती प्रेम आहे आणि किती नाही
याची परीक्षा हा 150 घेणार आहे. तो आहे कोण माझी परीक्षा घेणारा? सागर म्हणतो स्वतःलाच लाज वाटली असेल म्हणून गेलेत. बरं गेल्या ते गेल्या, परत सईला पण घेऊन गेल्या. आता मिहीर म्हणतो मग तू पण जा ना तिकडे. आता मिहीर म्हणतो माझा मुक्तावरती पूर्ण विश्वास आहे. ती अशी उगाच निघून नाही जाणार. माहिती आहे ती कशी आहे. आता हा सागर मिहीरवरती पण चिडतो आणि सागर मिहीरलाही तिथून बाहेर काढतो. सावनीला किचनमध्ये काम करताना पाहून स्वातीताई मम्मीला विचारतात ही बरी आहे ना? तेव्हा मम्मी म्हणतात नवीन नाटकं सुरू केलीत हिनं. माझी काळजी करते असं नाटक करते. मुक्ता नाही ना घरात, मग तिला दाखवायचं आहे त्यापेक्षा मी किती चांगली आहे ती. सगळी नाटकं आहेत ग तिची. स्वातीताई म्हणतात बरं आहे सगळी कामं करून घे तिच्याकडून. आता मम्मी म्हणतात सोडते की काय? मला म्हणाली मी भांडी घासते. मी म्हटलं घास. आता मम्मी सावनीला बोलवतात. आता ही सावनी लगेचच धावत जाते आणि म्हणते सासूबाई तुम्हाला काही हवं आहे का? तर मम्मी सावनीला कपडे धुवायला सांगतात. आता ही सावनी चांगलीच फसली. ती मनातच म्हणते आता नाही म्हणाले तर मग एवढी सगळी केलेली मेहनत वाया जाईल आणि हो म्हणाले तर सगळ्यांचे कपडे धुवत बसावे लागतील. काय करू? आणि इकडे या मम्मी आणि स्वातीताई गालातल्या गालात हसतायत. चांगलीच मजा घेत आहेत या सावनीची. ही सावनी कपडे धुवायला तयार होते तेव्हा मम्मी बघा कशी ॲक्टिंग करते. बघ ग स्वाते किती चांगली आहे ग सावनी. मीने उगाचच तिला नावं ठेवली. दोघींना चांगलीच मजा घेते त्या सावनीची. आणि प्रेक्षकांनो अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे. शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.